आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र महिला यांनी आक्रमक होऊन काँग्रेस पक्ष आमदार अमित झनक यांच्या काँग्रेसच्या कार्यालयावर संतप्त महिलांनी त्या ठिकाणी निषेध मोर्चा नेला आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेसचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केल्यामुळं सर्व महिला आक्रमक झाल्या आणि त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवला। मी वैशाली येळणे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वाशिम। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता सध्या सर्व महाराष्ट्रातल्या महिलांचे लाडके भाऊ त्यांनी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये महिना सुरू करून महिलांच्या अडीअडचणी दूर करण्याच्या उद्देशाने या योजना दिलेल्या आहेत। त्या विरोधात काँग्रेस पक्षाचे सुनील केदार यांनी ती योजना बंद करण्याचे वक्तव्य करून महिलांचा आक्रोश त्या बाबतीत दिसून येत आहे आणि तो आक्रोश आम्ही इथं व्यक्त करतोय। ते 1500 रुपये महिलांच्या हक्काचे आहे, लाडक्या भावाने दिलेले आहेत। जसे बहिणी लाडके आहेत तसे भाऊही आमच्यासाठी आता सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे सर्व महाराष्ट्रातल्या महिलांचे लाडके भाऊ आहेत। म्हणून आम्ही सर्व महिला सुनील केदार यांचे आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार व्यक्त करतो आणि त्यांच्याविषयी आमची नाराजी व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।